नमस्कार मित्रांनो, डिजिटल मराठी इन्फो या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन पेन्शन योजना सुरू करण्याचा निर्णय विधिमंडळात घेण्यात आलेला आहे। नक्की काय निर्णय आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला मिळतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, तुम्ही पाहू शकता महासंवाद माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासन यांच्या ऑफिशियल वेबसाईट वरती ही माहिती दिलेली आहे। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केलेली आहे। दिलेला शब्द पाळला, लाखो कर्मचारी अधिकाऱ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा निर्णय त्यांनी घेतलेला आहे। राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीतील म्हणजेच NPS बाजारातील चढ उतारामुळे निर्माण होणारी गुंतवणूक विषयी जोखीम राज्य शासन स्वीकारेल असे जाहीर करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील 1 नोव्हेंबर 2005 रोजी व त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करण्याचा निर्णय आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात जाहीर केला। या निर्णयानुसार कर्मचाऱ्यांनी विकल्प दिल्यास त्यांना शेवटच्या वेतनाच्या 50% इतकी निवृत्ती वेतन व त्यावरील महागाई भत्ता वाढ, तसेच निवृत्ती वेतनाच्या 60% इतके कुटुंब निवृत्ती वेतन व त्यावरील महागाई भत्ता वाढ मिळणार आहे। हा निर्णय लाखो कर्मचारी अधिकाऱ्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे, त्यांच्या कुटुंबाच्या दृष्टीने हितकारक ठरेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी व्यक्त केला। तसेच कर्मचारी संघटनेंना दिलेला शब्द पाळल्याचेही नमूद केले। राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना सुधारित करण्यासाठी नेमलेल्या समितीने सादर केलेल्या अहवालावर अभ्यास केल्यानंतरच हा निर्णय घेण्यात आल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे। मुख्यमंत्री निवेदन म्हटले की दिलेल्या आश्वासनानुसार राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना सुधारित करण्यासाठी नेमलेल्या समितीने सादर केलेल्या अहवालातील शिफारशीवर वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव व सेवा विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांनी संघटनेसोबत चर्चा करून सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचे तत्व निश्चित केले आहेत। त्यास अधिकारी कर्मचारी संघटनेनेही सहमती दर्शवली आहे। समितीचे निष्कर्ष व शिफारशी विचारात घेऊन राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीतील बाजारातील चढउतार यामुळे निर्माण होणारी गुंतवणूक विषयी जोखीम राज्य शासनाने स्वीकारावी हे शिफारशीचे तत्व मान्य करून राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीतील नियत वयोमानानुसार निवृत्त होणारे कर्मचारी त्यांनी जर प्रस्थापित सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा विकल्प दिल्यास त्यांना त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या 50% इतकी निवृत्ती वेतन व त्यावरील महागाई वाढ, तसेच निवृत्तीच्या 60% इतकी कुटुंब निवृत्ती वेतन व त्यावरील महागाई वाढ मिळेल याबाबत राज्य शासनातर्फे यथोचित कारवाई करण्यात येईल। दरम्यान मध्यंतरी केंद्राप्रमाणेच राज्यातील 80 वर्ष पूर्ण झालेल्या निवृत्ती वेतन धारकांना वाढीव निवृत्ती वेतन देण्याची मागणी, तसेच 2005 मध्ये भरतीची जाहिराती निघाल्या पण भरती प्रक्रिया पूर्ण झाल्या नसल्याचे कालांतराने सेवेत दाखल झालेल्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे। आता नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन व राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीबाबत आपण जाणून घेऊया। शासनाने दिनांक 1 नोव्हेंबर 2005 रोजी व त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू केली आहे। तसेच केंद्र शासनाप्रमाणे दिनांक 1 एप्रिल 2015 पासून राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू करण्यात आलेली आहे। या आर्थिक वर्षात राज्यामध्ये राज्य कर्मचारी तसेच राज्य स्वायत्त संस्थेतील कर्मचारी यांची संख्या 13,45,000 इतकी असून यामध्ये राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असणारे कर्मचारी 8,27,000 इतके आहेत। त्यावर शासनामार्फत जुन्या निवृत्ती वेतन योजनेवर 52,689 कोटी इतका खर्च करण्यात आला आहे। त्याचबरोबर राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत शासनाचा हिस्सा हा 7,686 कोटी इतका आहे। याशिवाय एकूण वेतनावरील खर्च 1,27,544 कोटी इतका आहे। तर मित्रांनो, हा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण असा निर्णय आहे। हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद।